नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे ही सेवा खूप प्रभावी मानली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळत असते. नवचंडी केल्याची सेवा आपल्याकडून घडत असते. परंतु वेळेअभावी प्रत्येकालाच नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करणे शक्य होतील असे नाही. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला जर 14 पाठ करायचे असेल तर ते कसे करावे, सप्तशती पाठ करताना वाचनाची सुरुवात कुठून करावी, उद्यापन कशा प्रकारे करावे, पूर्णाचे दिवे, हवन कसे करावे, कधी करावे, अशी सर्व इन डिटेल माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. तुम्हाला जर नवरात्रीच्या दिवसांमध्ये 14 पाठ करायचे असतील तर नक्की तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे. तुमच्या काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे किंवा घरामध्ये एखादे लहान मूल आहे, लहान बाळ आहे, वयोवृद्ध माणसं असतील किंवा मग आजारी व्यक्ती असतील, ज्यांचं सगळं वेळेवर करावं लागतं, त्यांच्या हातामध्ये सर्व काही द्यावं लागतं, किंवा तुम्ही वर्किंग आहात, त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करण्यासाठी वेळ नाही काढू शकत. परंतु या 9 दिवसामध्ये तुम्ही भगवतीची सेवा करण्यासाठी, सेवा म्हणून आपण भगवतीच्या सेवेसाठी नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये दररोज दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय तरी नक्की वाचू शकता आणि या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना तुम्हा सर्वांचं सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला वेळेअभावी 14 पाठ करणे शक्य नाही. मग तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा प्रत्येक दिवशी एक अध्याय कसा वाचायचा आहे, याच्यासाठी नियम काय पाळावे लागतील, असे सर्व तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची सर्व उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. जसं की या 9 दिवसांमध्ये दररोज फक्त एक अध्याय वाचला तरी देखील आपल्याला शेवटी हवन करावे लागते का, उद्यापन ह्याचे कसे करावे लागेल, त्याचबरोबर सगळ्यांच्या मनामध्ये आलेला प्रश्न, आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे परंतु आपल्याला ह्याच्यामधले पूर्ण स्तोत्र वाचायचे आहेत का, पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे का, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आलेले असतील. अध्याय वाचण्याच्या अगोदर आपल्याला काय वाचायचे आहे, अध्याय वाचून झाल्याच्या नंतर काय वाचायचे आहे, तर तुम्हाला खूप म्हणजे इच्छा आहे परंतु वेळेअभावी आपण सेवा करू शकत नाही आहे, तर तुम्ही नक्कीच प्रत्येक दिवशी एक अध्याय हा वाचू शकता आणि आपली सेवा ही कुलस्वामिनी आपल्या कुळदेवीच्या चरणी रुजू करू शकता. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करण्याचा म्हणजे आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय वाचण्याचं आपण 2 पद्धती बघणार आहोत. या दोन्ही पद्धतींमधून तुम्हाला जे पद्धत प्रिफर वाटेल, जी पद्धत तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीमध्ये आवर्जून करावा. शेवटी देव हे भीतीचा विषय नाही, भक्तीचा विषय आहे. ह्या ठिकाणी देव आपली फक्त श्रद्धा, भक्तिभाव पाहत असतात. मग तुम्ही ही सेवा किती वेळ बसून केलेली आहे, किती खर्च करून केलेली आहे, हे सर्व देव बघत नाही. तुमचा फक्त ह्या ठिकाणी भक्तिभाव, श्रद्धा ह्या ठिकाणी देव पाहत असतात. अगदी दिवसभरातून फक्त तुम्ही एक मन ठेवून फक्त आपल्या सात्विक मनाने, पवित्र मनाने अगदी आतून आपण जर देवाला हाक मारली ना, तरी देव आपलं सर्व काही छान करतो. देव आपल्यावरती प्रसन्न होतात. परंतु ते एक वेळा घेतलेले नाव ते अगदी अंतःकरणातून घेतलेलं असावं. तुम्ही दिवसभर सेवा करताय परंतु तुमच्या मनामध्ये भक्तिभावच नाही आहे, दुसऱ्यांच्या विषयी राग, मत्सर, द्वेष, ईर्ष्या ही भरपूर आहे तुमच्या मनामध्ये. दुसऱ्यांचं काही चांगलं झाल्याची बघण्याचं, चांगलं झालेलं आहे हे ऐकण्याची जर तुमची वृत्ती नाही आहे, तर तुम्ही जी काही सेवा दिवसभर अगदी करत आहात, देवघरासमोर बसून करत आहात, तर त्या सेवेचा काहीही अर्थ राहत नाही. या उलट तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप झटत आहात, खूप दुसऱ्यांची मदत करत आहात. दुसऱ्यांचं चांगलं झालेलं आहे, चांगलं झालेलं पाहून तुम्हाला खूप आनंद, समाधान मिळतो. बरे झाले, त्याचे चांगले झाले, माझ्या अगोदर दुसऱ्यांची प्रगती व्हावी, असा ज्या ठिकाणी तुमचा विचार, अशी भावना तुमची असेल, तर नक्कीच तुम्ही अगदी कमी वेळेत जरी सेवा केली, अगदी फक्त एकदा जरी तुम्ही कुळदेवाचं नामस्मरण केलं, तरी सुद्धा परमेश्वर तुमच्या त्या सेवेचा स्वीकार करतो. म्हणून अगदी काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेले बरे, म्हणून आपण नक्कीच अगदी श्रद्धाभाव, विश्वास ठेवून सेवा करावी.
आता पहिला म्हणजे अध्याय वाचण्यासाठी पहिली पद्धत आहे तर ती म्हणजे तुम्हाला जर संकल्पयुक्त हे पाठ करायचे असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला आपल्याला हा संकल्प करायचा असतो आणि संकल्प केल्याच्या नंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचायचा असतो. परंतु जर तुम्हाला संकल्प करायचा नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसा किंवा तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना झाली असेल तर घटाच्या ठिकाणी बसा. त्या ठिकाणी आपल्याला घटासमोर आणि देवघरासमोर एक तुपाचा छोटासा निरंजन लावायचा आहे. बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचे आहे. आपल्याला ग्रंथ ठेवण्यासाठी एखादा चौरंग पाट किंवा मग ग्रंथ वाचण्याचं जे स्टँड असतं ते घ्यायचे आहे. त्या स्टँडवर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आहे. कुलस्वामिनीचा आपल्या स्मरण करून तिची प्रार्थना करायची आहे की हे माझ्या कुलदेवी तुझी अखंड कृपा माझ्यावर आणि माझ्या पूर्ण कुटुंबावरती राहू द्या. तुमच्या घरामध्ये नोकरी करणारे असतील, व्यवसाय करणारे असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी. मुलं कॉलेज, शाळा वगैरे करत असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी. म्हणजे एकंदर सर्व काही सुखाचं, आपल्या घराचं आनंददायक वातावरण होऊ दे. सर्व काही सर्वांचं कल्याण होऊ दे अशी आपण प्रार्थना आपल्या कुलदेवीला करायची आहे. मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळावा. घरामध्ये नेहमी धनधान्य हे भरभरून राहावे. अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगून तुम्ही देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण वाचण्याला सुरुवात करायची असते. आता आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचण्याच्या अगोदर आपल्याला प्रथम दिव्य कवच वाचायचे आहे. दिव्य कवचापासून आपल्याला वाचनाची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्गला स्तोत्र वाचायचे आहे. त्यानंतर आपल्याला किलकम स्तोत्र वाचायचे आहे आणि तो स्तोत्र वाचून झाल्याच्या नंतर दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय आपल्याला वाचायचा आहे. पहिला अध्याय वाचून झाल्याच्या नंतर तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचे आहे. त्यानंतर प्राधानिक रहस्य, त्याच्यानंतर मूर्ती रहस्य, त्याच्यानंतर वैकृतिक रहस्य आपल्याला वाचायचे आहे आणि शेवटी क्षमापन स्तोत्र वाचून देवीची आपल्याला आरती करायची आहे. आणि आरती करून झाल्याच्या नंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य, या ठिकाणी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता देवीला आणि ग्रंथाला आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण या 9 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या वेळेच्या ॲडजस्टमेंटनुसार 1 अध्याय किंवा 2 अध्याय किंवा 3 अध्याय असे अध्याय वाचून आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 13 अध्याय संपूर्ण पठण करायचे आहे. आता तुमच्या घरामध्ये घट असतील किंवा तुमच्या गावाकडच्या ठिकाणी घट असेल घरामध्ये, तर ज्या वेळेस म्हणजे तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे, ज्या दिवशी घट हलवले जातात त्या दिवशी आपल्या ह्या दुर्गा सप्तशतीचा आपल्या अध्यायांचा शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवशी आपल्याला ह्याची समाप्ती करायची आहे. आता जेव्हा आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहोत, ही सेवा करत आहोत, तर ह्या सेवेच्या दरम्यान आपल्याला नक्कीच हवन करावे लागते. बघा, नवरात्रीमध्ये हवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे ठरते. आपण नवरात्रीमध्ये हवन करतो म्हणजे आपण आपल्या देवीला आवाहन करत असतो. म्हणून तुम्ही हा पाठ करत आहात तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अष्टमीला किंवा नवमीच्या तिथीला नक्कीच हवन करा. हवन हा नवरात्रीचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही हवन केले तर ते तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे. आणि आपण जर अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला हवन करणार असो तर अगदी हवन देखील घरच्या घरीच करायचं आहे. पुन्हा ब्राह्मणांना, गुरुजींना बोलवायची देखील गरज लागत नाही. काही जास्त आपल्याला पैसे देखील खर्च करावे लागत नाही. आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण घरातले मंडळीच हवन करू शकतो. हवन करताना तुम्ही दुर्गा सप्तशतीचे मंत्र म्हणून तुम्ही हवन करू शकता, पाठ करून हवन करू शकता, श्री सुक्त तुम्ही म्हणून हवन करू शकता किंवा मग नवार्णव मंत्र म्हणून देखील तुम्ही हवन करू शकता. आता हे आपली पहिली पद्धत झाली दुर्गा सप्तशती पाठ करण्याची. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगत आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी स्वामी स्तवन वाचायचे असते, त्याच्यानंतर दिव्य कवच वाचायचं आहे, त्याच्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे, किलक स्तोत्र, रात्री सुक्त वाचायचं आणि त्याच्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचून घ्यायचे आहे. आपले 1 ते 13 अध्याय वाचून झाल्याच्या नंतर तंत्रोक्त देवी सुक्त, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि शेवटी क्षमापन स्तोत्र म्हणून आपली ही सेवा पूर्ण करायची आहे. देवीची आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर ग्रंथाला आणि आपल्या कुळदेवीला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ज्या दिवशी आपल्या
घरामध्ये कुलाचार आपल्या देवीचा करणार आहोत, ज्या दिवशी घट हलवणार आहोत त्या दिवशी आपण परत हेच जे प्रथम दिवशी आपण जे अध्याय वाचले आहेत, ज्याप्रमाणे वाचले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे। अशा प्रकारे आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकतो। त्याचप्रमाणे अजून एक पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर करते, ज्यांना कोणाला वेळ देखील आहे, म्हणजे जास्त वेळ तर नाहीच लागत ह्याच्यासाठी, परंतु इच्छा आहे आणि ही भगवतीची सेवा करायचीच आहे, तर त्यांच्यासाठी ही तिसरी पद्धत बघा। आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला घेतो तेव्हा आपण पहिल्या दिवसापासून हा पाठ करायला घ्यायचा आहे। पहिले 3 दिवस आई महाकालीचे असतात, बाकीचे 3 दिवस जे आहेत मधले ते महालक्ष्मीचे आणि राहिलेले 3 दिवस असतात ते महासरस्वतीचे असतात। मग अशा 3-3 विभागण्या केलेल्या दुर्गा सप्तशतीचे पाठामध्ये अध्याय आहेत। दुर्गा सप्तशती या पाठामध्ये 13 अध्याय आहेत। प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे। आपण सांसारिक आहोत, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत। आता तुमची ज्या प्रकारची अडचण असेल त्या प्रकारच्या अडचणीमुळे, ज्या प्रकारची अडचण आपल्याला आपल्या आयुष्यातून नष्ट करायची आहे, मग त्या फलश्रुतीचा अध्याय तुम्ही अगदी दररोज नवरात्रीच्या दिवशी वाचला तरी देखील चालणार आहे। फक्त अट एवढीच आहे की आपण दररोज नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला ते वाचायचे आहे आणि अष्टमी नवमीच्या तिथीला आपल्याला घरामध्ये नक्कीच भगवतीसाठी होम हा करायचाच आहे, होम हवन नक्की करायचे आहे। स्क्रीनवरती तुमच्यासाठी मी एक चार्ट देत आहे, जेणेकरून तो चार्ट पाहून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचण आहे त्या अडचणीप्रमाणे तुम्ही तो अध्याय वाचा आणि त्या अध्यायाची फलश्रुती तुम्हाला नक्की मिळेल, त्या अध्यायाचे फळ तुमच्या नक्की पदरामध्ये पडेल। तर अशा प्रकारे देखील तुम्ही अध्याय वाचू शकता। अगदी एकच अध्याय तुम्ही नवरात्रीमध्ये पूर्ण नवरात्रीमध्ये दररोज 9 दिवस वाचला तरी देखील चालणार आहे, किंवा प्रत्येक दिवशी तुम्ही एक अध्याय, ज्या प्रकारे तुमची अडचण आहे त्या प्रकारे तुम्ही अध्याय वाचले तरी देखील चालणार आहेत। अध्याय पहिला, अध्याय दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, अध्याय 9वा, 10वा, 11वा, 12वा आणि 13वा हे अध्याय सलग आपल्याला प्रत्येक 9 दिवसामध्ये वाचायचे आहेत। आता 13 अध्याय आहे, नवरात्रीचे 9 अध्याय आहेत, मग तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्ही हे अध्याय वाचू शकता। म्हणजे एका दिवशी 2 अध्याय वाचा, एका दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 3 असे करून देखील वाचू शकता, किंवा मग फक्त आणि फक्त एकच अध्याय, तुम्हाला जो अध्याय वाचायचा आहे तो अध्याय पूर्ण नवरात्रीच्या काळामध्ये तोच अध्याय तुम्ही वाचू शकता। अशा प्रकारे देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। दुर्गा सप्तशतीचा पाठ सेवा करून तुम्ही भगवतीच्या चरणी ही रुजू करू शकता। श्री स्वामी समर्थ। जय महाकाली।